सर्वांना जय ज्योती, जय सावित्री. मी डॉक्टर सुनीता संपतराव शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र. 12 जानेवारी राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ जयंती निमित्ताने इसवी सन 1598 साली शिंदगड राजा येथे लखोजी जाधवांच्या घरी मा जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊ लहानपणापासूनच धैर्य, शौर्य आणि स्वाभिमान यांचे संस्कार घेऊनच वाढल्या होत्या. त्या काळात स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता, पण जिजाऊंनी इतिहास, धर्मग्रंथ, रामायण, महाभारत यांचा अभ्यास केला. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, आपल्या मातृभूमीची ही दुरावस्था का? शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाला, पण वैवाहिक आयुष्य तसे खडतर होते. राजकारण, सत्ता संघर्ष, परकीय आक्रमण या सगळ्यात जिजाऊ एकट्या पडल्या. पण त्या खचल्या नाहीत. त्यांनी दुःखाला शक्ती बनवले आणि संघर्षाला संस्काराची दिशा दिली. जिजाऊ फक्त शिवबांच्या माता नव्हत्या, तर त्या त्यांचा पहिला गुरु होत्या. त्या शिवबाला सांगायच्या, रामाचा आदर्श, कृष्णाची नीती, भीमाचं बळ आणि म्हणायच्या, शिवबा तू राजा होशील, पण लोकांचा हो. शिवबाच्या मनात स्वराज्याचं बीज जिजाऊंनी पेरलं. अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ त्यांनी दिलं. स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता, न्याय हे सर्व संस्कार जिजाऊंचेच होते. शिवबांनी स्वराज्य स्थापन केलं, पण त्या स्वराज्याची खरी जननी मा जिजाऊ होती. राज्यकारभारात त्या सल्लागार होत्या. नीतीची दिशा दाखवणाऱ्या मार्गदर्शकही होत्या. त्यांचं आयुष्य म्हणजे त्याग, धैर्य आणि मातृत्वाचा सर्वोच्च आदर्श होय. जिजाऊ म्हणजे केवळ इतिहासातील व्यक्ती नाही, तर त्या स्त्री शक्तीचे एक जिवंत प्रतीक आहे. स्वराज्य तलवारीने जिंकलं गेलं, पण ते स्वप्न पाहिलं होतं एका मातेने. आजही प्रत्येक आई, प्रत्येक शिक्षिका, प्रत्येक संघर्ष करणारी स्त्री जिजाऊंचा वारसा पुढे नेत आहे. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला. जिजाऊंनी स्वराज्याचा राज्याभिषेक आपल्या डोळ्यांनी पाहून त्यानंतर अवघ्या 11 दिवसातच म्हणजे 17 जून 1674 रोजी रायगडाच्या पायथ्याशी मा जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला. देह गेला, पण विचार अजरामर झाले. जिजाऊ जयंतीनिमित्त या महान मातेच्या चरणी मानाचा मुजरा. धन्यवाद.